वरती कर ना, असं काय दिसणार मला. वरती कर. जीभ एवढी जाड आहे, थोडं बोलतं का आयुष्यात. गुड मॉर्निंग गाईज. मास्क घातला आहे कारण की ऑफिसला चाललो आहे आणि ते माझं होठ अजूनही सुजलेलंच आहे. मग ते नको नीट नाही दिसत ऑफिसमध्ये, म्हणून मी मास्क घातला आहे. थोडं कमी झालं आहे पण तरी पण आपण प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. काय ते नको नीट न दिसत प्रोफेशनल एरिया असतो, त्यामुळे आता मास्क घातला आहे. बघू, बाकी रेडी तर आहे. सकाळी उठलो मस्त. आज जिम नव्हती कारण की आज मंडे तर जिम बंद असते. मी आता ट्राय करणार आहे की जिम नाही करत त्या दिवशी मी एक रनिंगचा ब्लॉग करेल किंवा रनिंग सुरू करेल. नुसता ब्लॉग नाही, रनिंगच सुरू करेल त्या दिवशी. चला, फ्लोर आलाय, आता निघूया. एक बॉटल पाणी पेलो आता, एक बॉटल पाणी पेलो मी कधी. आता येऊन आल्यावरती पहिलं पाणी. विचार पप्पांना. मला विषय काय करतो तुला स्वतःला, तुम्ही समजदार आहात. आता ड्युटीवरती कुठे गेला तर कमीत कमी बॉटल नेला 4 ते 5 बॉटल पाणी प्यायला पाहिजे. 4 ते 5 लिटर पाणी न्यायला प्रॉब्लेम काय त्याला. बॉटल पितो मी पाणी. बॉटल इथेच पडली तुझी. नाही, माझ्याकडे बॉटल आहे. 10 बॉटल माझ्याकडे दुसरी बॉटल घेतली ना मी, स्टीलवाली. 5 लिटर तुमच्यासारख्या लोकांनी प्यायला पाहिजे. वरती कर ना, असं काय दिसणार मला. वरती कर. जीभ एवढी जाड आहे, थोडं बोलतं का आयुष्यात. कसं मारतात ते असं, पंपच ना. तुमच्या भरोसा नाही बाप्पा पहिला, मला सांगतो मला. कळलं कसं मारायचं. बेडरूम मध्ये पसारा ना. बादलीचं पाणी फेकून तरी पाणी देऊन टाक. ठीक आहे, डन. तुला तर मी तुला 4 वेळा आवाज दिला, ताक पाहिजे का, ताक पाहिजे. पाहिजे ना. मग त्यासाठी आवाज येते कधीपासून तुला. मला आवाजच नाही आला. आता तुम्ही काय दार बंद करून बसला. चलो, ताक पितो. ताक बनवलाय तू? बनवते 2 मिनिटात. तुला पाहिजे नाही पाहिजे कशा काय मी तुला हे करणार. पाहिजे ना. लाईट बंद करणार बेडरूमचा. हो कर. लाईट तुझ्या बेडरूमचा? पप्पा झोपलेत. लाईट बंद केली आहे गाईज. पप्पा झोपलेत. सकाळपासून मी जॉबला गेलो आहे आणि आता आलो की काम महत्त्वाचं होतं आणि सकाळपासून वेळच नाही भेटला ब्लॉगिंग करायला. मग आता आलो आहे आणि बघू घरात काय चालू आहे. नॉर्मलच असतं, आपलं काय वेगळं नाही आहे. बट ठीक आहे, काही नाही काही तर आहे. डिश आज त्रास मला खूप होतो आहे. पाणीचं कंटेंट कमी माझ्या बॉडीमध्ये, म्हणून मला त्रास खूप होतो आहे. आपण आपलं डेली ब्लॉगिंग सुरूच राहायला पाहिजे, कारण की 365 डेजचं आपण ब्लॉगिंग चॅलेंज घेतलं आहे. म्हणजे आईवडिलांनी मला आता एवढं बोललं आहे याच्याबद्दल की का करतो आहे. बट मला माहिती आहे की मी आता केलं त्यानंतर जाऊन मला काय भेटणार आहे. काय ना काहीतरी भेटेल. माझी ही मेहनत वाया नाही जाणार. पहिलं तर मला आई बोलली आहे की हे सगळं पसारा दिसतो ना इकडे, हे सगळं पसारा हे आवरून घ्यायचं आहे. तर आज आपण हे पहिले हा पसारा आवरून घेऊ, म्हणजे कसं आईला बरं वाटेल. मला पण बरं वाटेनारच, पण आईला जास्त बरं वाटणार. Sipping brew, meditate, got him serenaded with the wordplay, inspired by some old school, oh good, levitate, I'm another planet, flowing like my faucets failing, make you wanna तर माझं डोकं खूप दुखत होतं. मग आईने मला आता ताक बनवून दिलं आहे. आता पण ताक पिऊ. जास्त करायचं कारण की माझ्या बॉडीतला जो वॉटर कंटेंट आहे तो कमी झाला आहे, त्यामुळे एवढं बॉईल्स वगैरे येतात. इवन माझे डिसेंट्री झाली आहे. सो हाच ऑप्शन आहे माझ्याकडे. काय ताक देऊ का. हो, अजून दे. काय झालं, भरलं ते. बस बस. तुला चण्याची भाजी आहे, भात आहे, ताक आहे, डोसा पण करणार आहे, भेंडीची भाजी पण आहे. खूप काय आज. हे तू मेथकू टाकलं आहे का.
नाही मग चाट मसाला. आमच्या एंट्रन्सला आम्ही गणपती ठेवला आहे, म्हणजे कोणी पण असं इकडून एंटर होईल ना तर गणपती दिसेल आणि बाप्पाचे दर्शन भेटतील म्हणून. फाउंटन पण आहे, कारण की बोलतात की या साईडला जर आपण पाणी वाहतं ठेवलं तर कुडलक येतो, म्हणून ते ठेवलं आहे. हा आमचा छोटा टकलू बाबा. मी तर तुम्हाला माझा घरातला होम टूर हवा असेल तर सांगा, म्हणजे मी तसा साफ करेल माझं घर आणि मग तुम्हाला होम टूर देईल. कारण की आमच्या घरात पसराच एवढा असतो, मग आम्ही होम टूर द्यायला घर साफ करूया तुमच्यासाठी आणि मग होम टूर देऊ. जर पाहिजे तर सांगा कमेंटमध्ये, तर सुरुवात करूया. आणि काय ते भात होतं आहे की काय होतं एवढा फटफट फटफट. इथे गाईस मी आता ऑलमोस्ट 3-4 दिवस झाले जिमला नाही गेलो आहे, कारण की पहिलं कारण हे होतं की मी बाहेर होतो अलिबागला, आणि दुसरं की आता हे झालं आहे एवढा त्रास होतो आहे की मला सकाळी जेव्हा उठलो तेव्हा मला करताच नाही आलं काही काम. उठून रेडी होऊन डायरेक्ट गेलो ऑफिसला. आता उद्या मी ट्राय करेल की मी ट्राय नाही करणार, जाणारच जिमला उद्या. तुम्हाला पक्का दिसेल की मी जिम करतो आहे. आणि अजून एक गोष्ट गाईज, पाणी पीत जा, कारण की गरमी एवढी वाढली आहे मध्ये. पाणी पीत राहायला, कारण की मला असा त्रास झाला आहे. मी चुकलो आहे, मला माहिती आहे, माझ्या पप्पांनी मला सांगितलं की चुकतो आहे, असं लाईफस्टाईल जे नीट नाही आहे, बाहेरचं जेवण खातो आहे, घरचं जेवण खात नाही आहे. त्यानंतर हे सगळं असं त्याच कारणाने, त्याच प्रतिकाराने तुझ्या बॉडीची हीट वाढली, म्हणून ते सगळं बॉडीची हीट बाहेर यायला लागली आहे. आणि दिस इज नॉट द फर्स्ट टाईम, ह्याच्या पहिले पण मला खूप वेळ झालेलं आहे. बट आता माहीत नाही, ते माझं थोडं लक्ष राहत नाही, पण मग आता नेक्स्ट टाईमपासून लक्षात ठेवेल की मला असं सगळं करायचं आहे. रोज फेसवॉश करायचा आहे, सॅलिसिलिक ॲसिड जे माझा फेसवॉश मी वापरतो ते वापरणार, रोज स्किन केअर करणार. मग त्यासाठी सगळे फेसवॉश वगैरे आता आणून ठेवले आहेत. आणि बघूयात. आता मी पार्कपर्यंत महाबळेश्वरला गेलो होता, तर त्यांनी खूप सारे मॅप्रो गार्डनला गेला होता, तर मॅप्रोचे काय काय सामान आणले आहेत, मग त्यासाठी पण बघू काय काय आपण एक अनबॉक्सिंग करू त्याची. काहीच माहीत नाही. तुमच्याशी बोलता ना हां ठेव. अचानक डोकं दुखायला लागलं, घाम निघायला लागला माझा, खूप डोकं दुखायला लागलं माझं, घाम पण निघतं बघा, घाम निघायला लागला. मला अनबॉक्सिंग करायची होती ॲप्रोच्या बॉक्सची, कारण की पार्थने खूप काय आणलं होतं घरासाठी आणि अजून कोणाला गिफ्ट द्यायचं असं त्यासाठी. पण डोळे पण उघडत नाही, कारण की घाम सुटायला लागला. मग आता मी पॅन्डी घेतली, डोलो घेतली, तरी पण काय फरक नाही पडत आहे. बोलणं कमी केलं तर होईल का काय माहिती. कमी बोललो की बरं वाटतं. गाईज सॉरी, मी असं आहे ब्लॉग करतो आहे, बट प्लीज समजून घ्या. आणि डोसा नको, थोडंसं खाईल. तू कोणतं भात देते तू कुठे? मी येते. नाही, तू पण बस, मला माझ्यासोबत बस. कांदा कुठे गेला? कोणता वाला? कोणता कांदा? लाल की सफेद? सफेद बेडरूममध्येच नाही आहे, थांब, नाही करतो मी. या कांद्याने डोकं थंड होईल. हो झालं. तुम्हाला वाटत असेल मी ॲक्टिंग भारी करतोय, बट नाही, मला परत त्रास होतो. ओके गाईस, आज नाही करू शकत अनबॉक्सिंग, उद्या करू, कारण की मला बिलकुल बरं वाटत नाही आहे. जेवण तर केलं आहे मी. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग द ब्लॉग. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.